श्री स्वामी समर्थ। पुन्हा आपण आज एक आवळा रेसिपी बघणार आहोत। काल आपण आवळ्याचं तिखट लोणचं, चटपटीत एकदम लोणचं कसं करायचं ते बघितलेलं। आज आपण आवळ्याचा मोरंबा किंवा मग मुरब्बा, साखरेतील पाकातील आवळा कसा बनवायचा आणि 1 ते 2 वर्ष सहज हा टिकून राहतो, अजिबात त्याला बुरशी येत नाही, यासाठी सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स सांगणार आहे। आता मोर आवळा करणं अगदी सोपंच आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला फक्त 2 साहित्य लागतात, ते म्हणजे फ्रेश आवळे आणि साखर। आता यासाठी साखर किती वापरायची, पाक कसा तयार करायचा, जास्त वेळ हे टिकून राहण्यासाठी काय करायचं, किंवा मग 2-3 वर्ष व्यवस्थित असं बुरशी न येता हा मुरब्बा कसा टिकवायचा, किंवा मग आवळा मुरब्बा व्यवस्थित असा कसा राहील 2-3 वर्ष, याचे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिप्स सांगणार आहे। आणि साखरेचा पाक आहे तो योग्य प्रमाणामध्ये कसा तयार करायचा आणि जो आवळा आहे तो एकदम रसरशीत कसा बनेल हे सुद्धा मी सांगणार आहे। चला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला आवळे लागणार आहेत। असा जर डाग असेल आवळ्यावरती तो आपल्याला घ्यायचा नाहीये। स्वच्छ असा दिसणारा आवळा आणि एकदम फ्रेश दिसणारा आवळा आपल्याला मार्केटमधून निवडून आणायचा आहे। आणि एकदम हिरवा असेल तो सुद्धा आपल्याला आवळा घ्यायचा नाहीये। थोडासा पिवळा झालेलाच आवळा आपल्याला आणायचा आहे। स्वच्छ धुवून मी ते आवळे स्टीम करत ठेवणार आहे अशा एका जाळीमध्ये, आणि त्याला आपल्याला 20 मिनिटं स्टीम करायचं आहे। आता आवळा व्यवस्थित असा शिजलेला आहे की नाही हे कसं समजायचं, किंवा मग व्यवस्थित असा स्टीम झालेला आहे की नाही हे कसं समजायचं, तर आवळ्याच्या ज्या फोडी आहेत, ज्या रेषा असतात त्या थोड्या थोड्या अशा वेगळ्या होतात, किंवा मग त्याच्यावरचं जे स्किन असतं त्याला रिंकल्स किंवा मग सुरकुत्या येतात। असा जर झालेला आवळा असेल तर आपण समजून जायचं की हा व्यवस्थित असा शिजलेला आहे, आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे त्यासाठी हा योग्य आहे। आता हा आवळा शिजवताना जास्त सुद्धा आपल्याला शिजवायचा नाहीये, कारण हा आवळा आहे तो परत आपल्या पाकामध्ये शिजला जाणार आहे, म्हणून थोडाफार असे त्याच्या ज्या फोडी आहेत किंवा मग रेषा आहेत त्या थोड्याशा वेगळ्या होईपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चला 20 मिनिटं झालेली आहेत आणि आवळा आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता त्याला आपण एका कॉटन कापडावरती घ्यायचा आणि त्याला एकदम कोरडं होईपर्यंत पुसून घ्यायचं आहे। किंवा मग तुम्ही एखाद्या सुती कापडावर फॅन खाली जरी ठेवलेत अर्धा तासासाठी तरी सुद्धा जमू शकतात। आता हे जे आवळे आहेत ते मी व्यवस्थित असे सुती कापडाने पुसून घेतलेले आहेत, म्हणजे त्यातील जे वरचं पाणी होतं ते पूर्णपणे पुसलेलं आहे। आता आपण याचा मुरब्बा बनवूया किंवा मग मोर आवळा बनवूया। त्यासाठी आपल्याला फक्त जे आवळे आपण स्टीम करून घेतलेले आहेत ते लागणार आहेत आणि साखर लागणार आहे। आता इथे आपण पाव किलो एवढी साखर घेतलेली आहे। जेवढा आपण आवळा घेतलेला आहे तेवढीच आपल्याला इथे साखर वापरायची आहे। जर तुम्ही साखर नसेल वापरत किंवा मग गूळ वापरत असाल तरी सुद्धा तुम्ही गुळाचं जे प्रमाण आहे ते याच प्रमाणामध्ये घेऊ शकते। आता ही जी साखर आहे ती मी कढईमध्ये टाकून त्यामध्ये 2-3 चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे, जे म्हणजे जी साखर आहे ती पटकन अशी विरघळली जाईल आणि आपण त्यामध्ये जो आवळा टाकणार आहोत तो सुद्धा व्यवस्थित रसरशीत असा तयार होईल। जर तुम्ही डायरेक्ट साखर टाकली तर त्यामध्ये व्यवस्थित असा पाक जाणार नाही, पटकन असा या साखरेचा पाक बनून तयार होईल, पण तो आवळा आहे तो व्यवस्थित असा त्यामध्ये मुरला जाणार नाही। साखर थोडीशी विरघळली किंवा मग जे आपण पाणी टाकलेलं आहे, साखर टाकलेली आहे, थोडीफार गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 3-4 लवंगा टाकायच्या आणि थोडीशी इलायची टाकायची। तुम्हाला जर पाहिजे असेल तर यामध्ये 1 इंच एवढा दालचिनीचा तुकडा टाकला तरी सुद्धा जमू शकते। आता यामध्ये आपल्याला जे आवळे स्टीम करून ठेवलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि त्याला चांगला असा आपल्याला या पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे। आता याला शिजवताना किती वेळ लागणार आहे ते मी तुम्हाला शेवट सांगणारच आहे। साखरेचा पूर्ण आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे आणि हे आवळे पाकामध्ये शिजत असताना गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमच ठेवून हे सर्व शिजवून घ्यायचं आहे, किंवा मग लो फ्लेम करायची आहे, बारीक गॅस करायचा आणि हे शिजवून घ्यायचं आहे।
जो साखरेचा पाक आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता खूप बबल्स आलेले आहेत किंवा फेस आलेला आहे। याचा अर्थ तुम्ही समजू शकता की हा साखरेचा पाक आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे। तर मग तुम्ही बघू शकताय इथे आवळ्याचा जो कलर आहे तो सुद्धा थोडाफार येलो किंवा ब्राऊन थोडा येलो असा झालेला आहे। आता हा पाक तयार झालेला आहे की नाही कसं समजायचं व्यवस्थित असा परफेक्ट प्रमाणामध्ये। तर जो आपण चमचा किंवा म्हणजे पळी घेतलेली आहे ती पलटी करायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्यावरती बोट मारून बघायचं आहे। जर समजा अशी जर रेष उठत असेल बोट मारल्याच्या नंतर पाक साईडला होत असेल तर समजून जायचं हा जो पाक आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे। आणि ह्या पाकाची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। इथपर्यंत आपल्याला हा जो पाक आहे तो पातळ ठेवायचा आहे, यापेक्षा जास्त तुम्हाला हा पाक आहे तो तयार करायचा नाहीये, नाहीतर जो पाक आहे तो एकदम घट्ट होईल आणि आवळा जो तुम्ही जास्त दिवस टिकवण्यासाठी ठेवणार आहात तो अजिबात जास्त दिवस टिकणार नाही किंवा मग त्यामध्ये जो पाक मुरणार आहे त्या आपण शिजवल्याच्या नंतर तो सुद्धा व्यवस्थित असा मुरला जाणार नाही। तर मग बघा इथे हा जो आवळ्याचा जो कलर आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे आणि जो पाक आहे तो सुद्धा व्यवस्थित परफेक्ट प्रमाणामध्ये शिजलेला आहे। आणि हा पाक शिजवण्यासाठी किंवा मग व्यवस्थित असा आवळा शिजण्यासाठी एकूण मला 30-35 मिनिटं लागलेली आहेत आणि पाक आणि आवळा व्यवस्थित शिजलेला आहे। मी गॅसची फ्लेम आहे ती बंद केलेली आहे। हा मोर आवळा आहे तो पूर्णपणे आपल्याला थंड करायचा आहे, त्यानंतरच आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। 1-1.5 तासानंतर हा मोर आवळा चांगला असा थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम गुलाबजामुन जसा असतो तसा व्यवस्थित असा रसरशीत हा मोर आवळा तयार झालेला आहे। आणि त्याची जी फोड आहे आवळ्याची ती सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे, पूर्ण आतपर्यंत हा पाक गेलेला आहे। म्हणजे हा जो आपला मोर आवळा आहे किंवा आवळा बनवलेला आहे आपण साखरेतील पाकातला तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हा मोर आवळा तयार झालेला आहे। आता याला वर्षभर कसा साठवायचा, पहिली महत्त्वाची टीप म्हणजे याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला एखाद्या बरणीमध्ये भरायचं आहे। आता यासाठी बरणी जी वापरणार आहात ती काचेची असली पाहिजे, प्लॅस्टिकची किंवा तांब्याची पितलेची अजिबातही आपल्याला वापरायची नाहीये, कारण हा आवळा असतो तो आंबट असतो। आपल्याला इथे काचेचीच बरणी वापरायची आहे। आता जी तुम्ही बरणी घेणार असाल काचेची ती व्यवस्थित अशी धुवून त्याला पुसून एकदम कोरडी करून घ्यायची आहे, किंवा माझी काचेची बरणी तुम्ही धुतलीत की त्याला एखादा ऊन द्या, म्हणजे थोडा वेळ जर तुम्ही उन्हात ठेवलीत तर व्यवस्थित ती कोरडी होईल, त्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही। जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे तिला कोरडी करून घ्या, त्यानंतरच आपल्याला हा मोर आवळा आहे तो त्यामध्ये भरायचा आहे। ज्यावेळी आपण मोर आवळा घेतो त्यावेळी सुद्धा जो आपण चमचा किंवा पळी जी वापरणार आहोत ती सुद्धा एकदम कोरडी असली पाहिजे, म्हणजे आपण या मोर आवळ्याला अजिबात एक थेंब सुद्धा पाण्याचा लागू द्यायचा नाहीये। जर याला थोडं देखील पाणी लागलं तर याला लवकर बुरशी येण्याची शक्यता असते। आणि हा जो आवळा आहे तो व्यवस्थित परफेक्ट प्रमाणामध्ये जर तुम्ही शिजवलात तर त्याला अजिबात बुरशी येणार नाही। जर तुम्ही साखरेचा पाक आहे तो सुद्धा तुम्ही पातळ ठेवलात तरी सुद्धा याला लवकर बुरशी येऊ शकते, कारण जो आवळा आहे तो व्यवस्थित असा साखरेच्या पाकामध्ये मुरलेला नसतो, त्याला पाण्याचा अंश असतो, त्यामुळे सुद्धा या मोर आवळ्याला बुरशी येण्याची शक्यता असते। आता काचेच्या बरणीमध्ये भरल्याच्या नंतर त्याला एखादा कॉटनचा कपडा वरून बांधावा आणि त्यानंतरच आपल्याला त्यावरती झाकण लावून ठेवायचा आहे। आता ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। एकदम पारंपरिक पद्धतीने हा साखरेतील मोर आवळा आपण बनवलेला आहे। आता जे आपण साखरेचं प्रमाण आहे ते सुद्धा परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे। जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकताय। ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा। चला अशाच आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।